विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण मृदा व जलसंधारण विभागाचं जे 21 सप्टेंबर 2024 रोजी आलेलं जे खूप महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचं हे भरती प्रक्रियेसंदर्भातलं आलेलं अपडेट आहे। तर गट ब राजपत्रित पदासाठी 14 ते 16 जुलै 2024 या कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात आली होती। सदर परीक्षा मेटाटा कन्सल्टन्सी म्हणजे TCS या कंपनीमार्फत घेण्यात आली होती। तर त्याच्या संदर्भातलं मृदा व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर 19 सप्टेंबर 2024 रोजी त्याचा निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध करण्यात आलेला होता। तर सदर परीक्षेच्या जाहिरातीमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेचे मूल्यांकन करताना नकारात्मक गुण पद्धती अवलंबण्यात येईल व प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांच्या वजा कमी करण्यात येतील असे नमूद आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण देण्यात आले आहेत। त्यानुसार चुकीच्या उत्तरासाठी 25% म्हणजे 1/4 म्हणजे 0.50 गुण कमी करणे आवश्यक होते। मात्र चुकीच्या उत्तराकरता 0.25 गुण कमी केल्यामुळे सदर निकालाचा गुणकीय त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे। सबब जाहिरातीप्रमाणे निकालामध्ये सुधारणा करून प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमध्ये वजा कमी करण्यात येऊन सुधारित निकाल तयार करण्यात येत आहे। त्यानुसार सुधारित निकाल लवकरात लवकर संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल। अशा प्रकारचं आलेलं अपडेट जे आहे मृदा व जलसंधारण विभागाचं 21 सप्टेंबर 2024 रोजीचं, तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते। तर ज्या विद्यार्थ्यांनी मृदा व जलसंधारण विभागाचा पेपर दिलेला आहे आणि त्यांचा जो निकाल लागलेला आहे 19 सप्टेंबर 2024 रोजी, तर त्यांचा निकाल आता सुधारित लावण्यात येणार आहे। त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे। तरी हे होतं मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023-24 त्याच्या संदर्भातलं आलेलं अपडेट। धन्यवाद।